काही दिवसांपूर्वी एक मैत्रीण उदास दिसत होती. तिला त्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की मुलीशी कसं वागायचं हेच समजत नाहीये. रोज पहाटे उठून डबा करून देते, सगळं हातात आणून देते, तरी तिला किंमत नाही. डब्यात नुसती पोळी भाजी दिलीस म्हणजे माझ्यावर उपकार केलेस काय, अशा भाषेत मुलीनं तिला दुखावलं होतं. खरं तर मुलीनं अभ्यास करावा, त्यासाठी तिला वेळ मिळावा म्हणून ती हे सगळं करत होती. मुलीचं शिक्षण व्हावं हीच तर तिची इच्छा होती. पण मग तिची चूक कुठं झाली असावी? शिक्षणाचा नेमका अर्थ काय हे न समजताच ती मुलीच्या शिक्षणासाठी धडपडत होती. अभ्यास म्हणजे शाळेत देतात तेवढाच असा गैरसमज तिनं करून घेतला होता. शिक्षण म्हणजे शाळेच्या 4 भिंतीत होतं तेवढंच असं तिला वाटत होतं. घरातल्या कामात मदत करणं, जबाबदाऱ्या वाटून घेणं, स्वतः पुढाकार घेऊन काही करणं हा शिक्षणाचा भाग आहे. कधीतरी मंडईतून भाजी आणून ती निवडून, धुवून, शिजवणं याचा अनुभव घेतल्याशिवाय ते करण्यामागचे कष्ट लक्षात येणार नाहीत. गहू आणून निवडून दळणं आणि पोळ्या करणं यात सहभागी झाल्याशिवाय त्याचं महत्त्व समजणार नाही. शाळेत होणाऱ्या शिक्षणाइतकंच किंबहुना हे जास्त महत्त्वाचं आहे. शाळेत शिकवले जाणारे विषय पक्के होण्यासाठी सुद्धा मुलांना जीवनातले अनुभव आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, शाळेत जे गणित शिकवलं जातं त्याचा सहजपणे उपयोग करण्याची संधी मुलांना देता येते. बाजारहाट करणं, सामानाची यादी करणं, खर्चाचा अंदाज घेणं या गोष्टीत मुलांचा सहभाग घेतला तर आपोआप गणिताचा अभ्यास होतो आणि मुलं त्यात रमतातही. घर चालवण्यासाठी किती खर्च येतो हे मुलांना आपसूक कळतं. वायफळ खर्चाला फाटा देणं, पैशांची बचत करणं हे सगळं म्हणजे शिक्षण आहे. आईवडिलांचे कष्ट समजण्याइतकी संवेदनशीलता मुलांमध्ये असायला हवी. पण जीवनातल्या अनुभवांपासून जर आपण त्यांना लांब ठेवलं तर ती हरवून जाऊ शकते. घरातला केर काढणं, संडास स्वच्छ करणं, कपड्यांच्या घड्या घालणं, धुतलेली भांडी जागेवर ठेवणं अशी साधी साधी कामं मुलं अभ्यास सांभाळून करू शकतात. पालकांची आर्थिक स्थिती काय आहे याच्याशी त्याचा संबंध नाही. याचा संबंध जीवनकौशल्य शिकण्याशी आहे. देशातल्या काही शाळा अशा आहेत जिथं फक्त अतिश्रीमंतांची मुलं शिकतात. पण त्या शाळांमधूनही मुलांना आपली भांडी आपण घासणं, स्वतःचे कपडे धुणं, शाळेच्या आवारात भाताची लागवड करणं ही कामं करावी लागतात. अशी कामं केल्यामुळं मुलांना कष्टाचं आणि कष्ट करणाऱ्या लोकांचं मोल समजतं. कोणतंही काम करताना कमीपणा वाटत नाही. माझ्या या मैत्रिणीनं तिच्या मुलीलाही असे अनुभव दिले असते तर कदाचित तिला मुलीकडून बोचरे शब्द ऐकायची वेळ आली नसती. आपल्या मुलांनी शाळेतला अभ्यास उत्तम करावा अशी आपली खरीच इच्छा असेल तर मुलांना आपण रोजच्या कामात सहभागी होण्याची संधी देऊया. मुलांच्या मेंदूला मिळणाऱ्या अशा वेगवेगळ्या अनुभवांनी मुलांचा मेंदू शिकण्यासाठी तत्पर राहतो असं आता सिद्ध झालंय.